हॅलो, राम राम, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उरलेल्या पोळीचे कुटके. पहा मग कसं बनवणार आहोत. चालू ठेवा. तोपर्यंत पोळ्या मस्त बारीक बारीक तुकडे करून घ्या. त्याचे मस्तपैकी बारीक बारीक हाताने करून घ्या. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण देणार आहोत कढईवर तेल ठेवा. तेल गरम झालं की त्याच्यासोबत कांदा कापून घ्या. कांदा कापून घ्या. टमाटर जसं आपण भाजीला करतो तशा प्रकारे कांदा टमाटर कापून घ्या. आणि त्याच्यासोबत खायला पापड तळून घ्या. जसे चिप्स, आलू चिप्स. मिरची कापलेली आहे. एक कांदा, एक मिरची तुमच्या हिशोबाने टाकू शकता. एक स्वाद यासाठी आपण एक मिरची घेतलेली, एक टमाटर घेतलेला आहे. लहानसं टमाटर घेतलेलं आहे. आता टाका. त्याच्यासोबत नड्डे खायला आणि पापड खायला 2-4 तळून घ्या. म्हणजे त्याच्यासोबत खायला मजा येऊन जाईल तुम्हाला. मजा येऊन जाईल. तो पण तळून घ्या 2-4 फास्टमध्ये. पापड, नड्डे, आपले आलू चिप्स तळून घ्या. तळेपर्यंत तुम्ही कांदा कापून घ्यायचा. कांदा टमाटर त्याच्यामध्ये एकदम साधी प्रोसेस आहे आपली. रातच्याला उरलेली पोळी सकाळी त्याचे कुटके बनवायचे मस्तपैकी. खायला बी चांगले लागते. तुम्ही केव्हा बी खाऊ शकता. तसे तुमच्या घरी बी करते तर सांगा आम्हाला. नसेल करत तरी बी सांगा. करत असेल तर कमेंट करा. नसेल तर लाईक मारा. सबस्क्राईब करा एखादी. बस पहा मस्त आलू चिप्स तळलेले आहे. तळल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसेस चालू करणार आहोत. तोपर्यंत पहा मस्त आलू चिप्स त्याच्यासोबत खायला मस्त लागते. कुरकुरीत मस्त असे आलू चिप्स आहे. पहा मग आता टाका मोहरी. मोहरी माहीत असेल तुम्हाला. मोहरी टाका. त्याच्यात जिरं टाका. आता कांदा टाका. मिरच्या टाका. मस्त फिरवून घ्या 2-4 मिनिट. फिरवल्याच्या नंतर मस्त आवाज येईल तडतड. मस्त 2 सेकंद 5 मिनिट 2 मिनिट शिजू द्या. मस्त त्याला लालसर कलर येऊ द्या. थोडासा लालसर कलर आला तर त्याच्यामध्ये मग आपण 1-2दा फिरवून घ्या. डायरेक्ट आपण मस्त कुटके बारीक एकदा हात फिरवून मस्त बारीक झाले का नाही झाले ते चेक करून घ्या. चांगल्या पद्धतीने चेक करा. एकदा फिरून घ्या. फिरवल्यानंतर तिखट घ्या चवीनुसार. 1 चम्मच 2 चम्मच मस्त फिरवून घ्या. हळद टाका त्याच्यामध्ये. फिरवून घ्या. पहा कसा कलर आलेला आहे. त्याच्याला स्वादानुसार मीठ घाला. धनिया पावडर टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर टमाटर टाकला आहे. आता मीठ बी टाकणारच आहोत. तर मीठ बी टाकून द्या मस्त स्वादानुसार. बस मस्त एकदा फिरून घ्या आणि कुटक्यात टाकून द्या मस्तपैकी. मग त्याला फिरवून घ्या. पुऱ्या कुटक्याला फिरवून घ्या. चांगले बारीक बारीक कापून घ्या. मस्त त्याला कुटके करा आणि 2-4 मिनिट मस्त असं बरोबर फिरवून त्याला 5 मिनटं मस्त शिजू द्या. 5 मिनटामध्ये लवकरच झटपट तयार होणार आहे. उरलेल्या पोळ्यांचा असा एक नाश्ता टाईप करू शकता. एक ब्रेकफास्ट म्हणून बी वापरू शकता तुम्ही. तुमच्याकडे करतात तर ज्याच्या घरी एक थोडंसं पाण्याची चितोडे टाका. थोडंसं वल्ला करा त्याला झाकून ठेवा. फक्त 5 मिनटं त्याला झाकून ठेवल्याच्या नंतर पहा समजून 5 मिनटं झालेले आहे. सांबार मस्त बारीक कापून घ्या. कापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मस्त खोलून पहा. 5 मिनटं झाल्याच्या नंतर मस्त वास येईल. मस्त पाहून घ्या. मस्त झालेले आहे कुटके. त्याच्यामध्ये सांबार मिक्स करा आणि आपल्या पापडसोबत मस्तपणे खाऊन घ्या. तोपर्यंत एखादा लाईक मारा. मस्त सबस्क्राईब करा. फॉलो करा. पहा आता फिरवलेलं आहे. आता आपण सांबार टाकणार आहोत.
तुमच्या घरी करत असेल तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये की अशा प्रकारे करतात का उरलेल्या पोळीचे कुटके बनवतात का. हे विदर्भामध्ये करतात थोड्या प्रमाणात, कुठं कुठं करतात, आमच्या इलाक्यात जास्ती करतात, म्हणून आम्ही दाखवतो तुम्हाला. म्हणून आवडलं असेल तर एखादं सांगा, नसेल आवडलं तरी सांगा. आवडलं असेल शिवा द्या, काही बी द्या, कमेंटमध्ये द्या. एखादा फॉलो आपलं सबस्क्राईब करा. पहा असं मस्त कलर आलेला आहे, त्याचा कलर पाहून तुम्ही खुश होऊन जासाल. सगळ्यांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. करा कष्ट.